सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण स्वाध्याय इयत्ता 7वी विज्ञान। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा। माझं नाव आहे सपना टीचर। प्रश्न, सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते? सजीवांमधील विविधता मुख्यतः खालील बाबींमुळे लक्षात येते: जीवनशैली, वेगवेगळ्या सजीवांची आहार, निवास आणि वर्तन, शारीरिक वैशिष्ट्ये, आकार, रंग आणि शरीराची रचना, आण्विक रचना म्हणजेच जेनेटिक मेकअप, DNA व अनुवांशिक गुणधर्म, पर्यावरणीय अनुकूलता, विविध वातावरणानुसार असलेली बदलती क्षमता, वांशिकता, प्रजनन पद्धती आणि प्रजनन प्रक्रियेतील विविधता. काश्मीर व राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? यामध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल? उत्तर: काश्मीर आणि राजस्थानमधील प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या नाहीत. काश्मीरमध्ये व राजस्थानमध्ये असणाऱ्या फरकाचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या भौगोलिक व पर्यावरणीय परिस्थितींची विविधता. वनस्पतीमध्ये अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. निरीक्षण करा, तक्ता पूर्ण करा. तुमच्या परिसरातील इतर वनस्पतींचीही उदाहरणे घ्या. कमळ. पाणी. मुळाचा प्रकार तंतुमय. पानांची विशेषतः गोलाकार, पसरट, मोठी, मेंढचट थर. खोडाची विशेषतः जाडसर कंद. निवडुंग. ठिकाण वाळवंट. मुळाचा प्रकार खोलवर गेलेली, पानं दिसत नाही आणि खोड जाड मांसल हिरवे. वड. ठिकाण जमीन. मुळाचा प्रकार काही जमिनीत, काही पारंब्या. पाने हिरवी, मोठी आणि खोड मजबूत, फांदीदार. निरीक्षणाच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. परिसरातील इतरही प्राण्यांची निरीक्षणे करा. तीक्ष्ण सुळे, सिंह, वाघ मांस फोडून खाण्यासाठी. टोकदार लांब चोच, सिंह, वाघ पाण्यातील भक्ष्य पकडण्यासाठी. आखूड चोच, चिमणी दाणे टिपण्यासाठी. लांब चिकट जीभ, सरडा, बेडूक कीटक भक्षणासाठी. लांब बाण, लांब मान, जिराफ, शहामृग, एमू पक्षी दूरवर नजर टाकण्यासाठी. जिराफ झाडाची वरची पाने खाण्यासाठी. शोधा पाहू माझा जोडीदार. कमळ पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित. कोरफड वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित. अमरवेल अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात. घटपर्णी फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात. आता हा परिच्छेद वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी? उत्तर: पेंग्विन हा थंड हिमप्रदेशात राहतो, तेथे सतत हिमाचे आवरण असते. शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंग्विनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते. पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकन दृष्टीस पडत नाही, त्यामुळे तो भक्षकापासून संरक्षण मिळवतो. प्रश्न 2. आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो? उत्तर: नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकापासून संरक्षण मिळते. पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते. एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते. प्रश्न 3. ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का? उत्तर: ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शीत तापमान राहणे व जगणे जमले पाहिजे. त्यासाठी शरीरावर जाड त्वचा, चरबीचा जाड थर किंवा लव केस यांचा जाड थर असला पाहिजे. प्रश्न 4. मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो का? उत्तर: मी ध्रुवीय प्रदेशात राहतो. माझे खाद्य भरपूर प्रमाणात इथे मिळते, म्हणून विशेष करून अंटार्क्टिका खंडातच जास्त प्रमाणात माझे वास्तव्य आहे. खोटे कोण बोलतो? झुरळ. मला 5 पाय आहेत. झुरळाला 5 पाय नसून 6 पाय असतात, त्यामुळे विधान खोटे. खालील विधान वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करा. विविध परिसंस्थांमध्ये राहण्यासाठी सजीवांनी अनुकूलन केले. वाळवंटात खूप उष्णता असते, त्यामुळे तेथे राहणाऱ्या प्राण्यांची गरमीशी जुळवून घेण्याची विशिष्ट अनुकूलन केले. उदाहरणार्थ, वाळवंटातील प्राण्यांचे लांब कान असतात, ज्यामुळे शरीरातील उष्णता बाहेर सोडली जाते. गवताळ प्रदेश हिरवागार असतो, त्यामुळे तिथे अन्न साखळी स्थिर ठेवण्यासाठी बरेच शाकाहारी प्राणी वसलेले असतात. या प्रदेशात मोठ्या प्रमाणात कीटक आढळतात, कारण तिथे त्यांना भरपूर अन्न व राहण्यास योग्य वातावरण उपलब्ध असते. काही सजीव स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लपून बसतात. हे एक महत्त्वाचे अनुकूलन आहे, ज्यामुळे त्यांना भक्षकापासून बचाव करता येतो. अशा प्रकारे विविध परिसंस्थातील प्राणी त्यांच्या वातावरणाशी जुळून घेतात आणि तेथे टिकून राहतात. प्रश्न क्रमांक 5. खाली प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात?
याचं उत्तर आहे उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात, कारण तो वाळवंटात सहजपणे चालतो आणि वाळूवर प्रवास करण्यासाठी सर्वाधिक अनुकूलित प्राणी आहे. उंट आपल्या पाठीवर पाण्याचा आणि अन्नाचा साठा करतो, ज्यामुळे तो लांब प्रवास करू शकतो. अगदी कमी पाण्याच्या आणि अन्नाच्या उपलब्धतेतही त्याचे पाय रुंद आणि मजबूत असतात, ज्यामुळे तो वाळूवर घसरत नाही. या कारणामुळे उंटाला वाळवंटातील लोकांच्या वाहतुकीचा सर्वात विश्वासार्ह साधन मानले जाते. निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात? उत्तर, निवडुंग, बाभूळ आणि इतर वाळवंटी वनस्पतींनी कमी पाण्याच्या उपलब्धतेत जगण्यासाठी अनुकूलन केले आहे. त्यांच्या पानांचा आकार काट्यांमध्ये बदललेला असतो, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. या वनस्पतींची मुळे खोलवर पसरलेली असतात, ज्यामुळे त्या जमिनीतून अधिक पाणी शोषू शकतात. तसेच काही वनस्पतींच्या देठांमध्ये पाणी साठवले जाते, ज्याचा वापर त्या अत्यंत कोरड्या काळात करू शकतात. प्रश्न क्रमांक ई. सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे? सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांची सभोवतालची परिस्थिती यांच्यात घनिष्ठ संबंध आहे. प्रत्येक सजीव आपापल्या आसपासच्या वातावरणाशी जुळवून घेतो. उष्ण आणि कोरड्या वाळवंटात राहणारे प्राणी आणि वनस्पती उष्णता सहन करण्यास आणि पाण्याचे संरक्षण करण्यास सक्षम असतात. गवताळ प्रदेशात जिथे भरपूर पाऊस आणि हिरवीगार वनस्पती असतात, तेथे प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात. अनुकूलनामुळे सजीव आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यास सक्षम होतात. प्रश्न क्रमांक ई. सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते? सजीवांचे वर्गीकरण त्यांच्या समान वैशिष्ट्यानुसार केले जाते. सजीवांची शरीर रचना, आहार, प्रजनन पद्धती आणि पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या आधारांवर त्यांचे वर्गीकरण केले जाते. वर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे सजीवांचे प्रकार समजून घेणे आणि त्यांच्यातील संबंध ओळखणे सोपे होते. सजीवांचे मुख्य गट म्हणजे प्राणी, वनस्पती, बुरशी, सूक्ष्मजीव आणि प्रोटिस्ट, आणि या प्रत्येक गटाचे आणखी उपविभाग केले जातात. आता उपक्रम दिले. आदिमानवापासून आजच्या मानवाप्रमाणे झालेले अनुकूलन कसे घडत गेले याची माहिती मिळवा. याचं उत्तर आहे आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत झालेले अनुकूलन. मानवाचा विकास हा अनेक लाखो वर्षांच्या अनुकूलनाच्या प्रक्रियेतून झाला आहे. आदिमानवाने आपल्या सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेत आपल्या जगण्याच्या पद्धतीत बदल केले. खाली अनुकूलनाचा प्रवास दिलाय. शारीरिक बदल. बदललेली शरीररचना. सुरुवातीच्या मानवाने शरीर बंदरासारखे होते. ते झाडावरच राहायचे, उभे चालत नसत. परंतु सभोवतालच्या बदलल्याने मानवाचे जमिनीवर चालण्यास सुरुवात केली. शरीराची रचना बदलत गेली. मानव सरळ उभा चालू लागला, ज्यामुळे त्याचे हात मुक्त झाले. बुद्धीचा विकास. मेंदूच्या आकारास आणि क्षमतेत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित झाली. त्यामुळे मानवाने अधिक गुंतागुंतीच्या साधनांचा वापर करून आपली जीवनशैली बदलली. आहार आणि अन्न संग्रहण. शिकारी ते शेतकरी. सुरुवातीपासून मानव फक्त शिकारी आणि फळं गोळा करून आपला उदरनिर्वाह करायचे, परंतु नंतर मानवाने शिकार करण्यासाठी साधनं तयार केली. त्यामुळे त्याला अधिक चांगले अन्न मिळाले. परंतु नंतर मानवाने शेती शिकली आणि अन्न पिकवू लागला. यामुळे तो स्थिर राहू लागला आणि समूहात राहण्यास सुरुवात केली. आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत अनुकूलन ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आदिमानव झाडांवर राहत होता, मात्र सरळ उभे राहण्याची क्षमता विकसित करून तो जमिनीवर चालू लागला. त्याचे हात साधन तयार करण्यासाठी, अन्न गोळा करण्यासाठी मोकळे झाले. मेंदूचा विकास वाढल्यामुळे विचारशक्ती आणि संवाद कौशल्य सुधारली, ज्यामुळे भाषा तयार झाली. सुरुवातीला शिकारी जीवन जगणाऱ्या मानवाने शेती शिकली, ज्यामुळे तो स्थिर जीवन जगू लागला. सामाजिक संरचना तयार झाली आणि समूहात राहून मानवाने संरक्षण, अन्न सुरक्षा आणि एकत्रित काम करण्यास प्राधान्य दिले. विविध हवामान आणि परिस्थितीशी जुळवून घेत मानव आजच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त जगात पोहोचला. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.